पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेअर करें और लाईक करें। कोट्यावधी राम भक्तांच्या आस्थेचं केंद्र बनलेल्या अयोध्येमधील राम मंदिराच्या छताला पहिल्याच पावसामध्ये गळती लागल्याचा दावा राम लल्लाचे प्रमुख पुजारी असलेल्या आचार्य सत्येंद्र दास यांनी केला। जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा दिमागदार करून घेतला, परंतु अयोध्येमध्ये त्यांच्या पक्षाला तेथील मतदारांनी धूळ चारली। असं असलं तरी अयोध्येतील हे भव्य राम मंदिर पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक अयोध्येमध्ये येत आहेत आणि त्याच धर्तीवर राम मंदिराचे बांधकाम अतिशय दर्जेदार व्हायला हवे होते, परंतु छतामधून पाण्याची गळती होऊ लागल्यामुळे हे काम अतिशय घाईघाईत झाले की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे। भाजपाने धर्माच्या नावावर राजकारण केल्यामुळे मतदारांना चांगली चपराक बसली असली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपा अशाच प्रकारचं धर्माचं राजकारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या मंदिरामध्ये आणखी काही मूर्ती स्थापना करण्यात येणार आहेत, परंतु निवडणुकीच्या तोंडावर अतिशय घाईघाईत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। एका वर्षात मंदिराचं पूर्ण बांधकाम पूर्ण होणे अशक्य असल्याचेही बोलले जात आहे।